हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. मी आहे कोकणमध्ये आणि कोकणमधल्या देवांचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही निघालेलो आहोत दापोलीमध्ये स्थित असलेल्या कोळबंद्रे या गावामध्ये आम्ही आज आहोत. कोळबंद्रे हे गाव शर्मिलाताईंचं आहे आणि शर्मिलाताईंच्या गावाच्या जे घर आहे त्या घराच्या मागेच बिलकुल परशुरामाचं मंदिर आहे. परशुरामाच्या मंदिरांचे दर्शन घ्यायला आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हे बघा, इथे ताईंचे रिलेटिव्ज राहतात. हे घर त्यांचं आहे आणि आता आम्ही देवदर्शन घ्यायला आलेलो आहोत. पण आता मी तुम्हाला एक इथे क्लिअरली सांगणं जरुरी समजते की हा जो व्हिडिओ आहे ना, हा आहे समरमधला. तर माझ्याजवळ भरपूरसे व्हिडिओ आहेत जे मी शूट करून ठेवलेले आहेत, पण अजूनपर्यंत मी यूट्यूबला अपलोड केलेले नाहीत. तर ते पण व्हिडिओ मी अजून हळूहळू अपलोड करणार आहे. तर प्लीज तुमचा असाच सपोर्ट आणि साथ असू द्या, म्हणजे मला अजून छान छान व्हिडिओ पोस्ट करायला आवडेल. सो आता आम्ही इथे मंदिरात दर्शन करायला आलेलो आहोत आणि हे आहे जे तुम्हाला दुरून दिसत आहे ते आहे परशुरामाचं मंदिर. तर परशुरामाच्या मंदिरात आम्ही लास्ट इयर पण आलेलो होतो. तिथे उत्सव होता. 3 दिवस आम्ही थांबलेलो होतो. 3 दिवस 12 वाजतापर्यंत, रात्रीच्या 12पर्यंत उत्सव होता. आणि ताई जे आता हात दाखवत आहेत ना, ते आहे ताईंच्या भावांचं घर जे आता ते बांधत आहेत आणि ते आहेत मुंबईला. तर ते इथे येतात आणि थोडंफार काम करतात. तर असं त्यांचं घर इतकं छान बनलेलं आहे आता. आणि हे आहे आपल्या परशुरामाचं मंदिर जिथे आता आपण दर्शन घेणार आहोत. परशुराम मंदिरांचा उत्सव असतो, तर तो उत्सव आम्ही एन्जॉय करायला इथे आलेलो होतो. तर खूप छान उत्सव होतो. तर त्याच्या मी क्लिप्स तुम्हाला शेअर करेल. आणि हे आहे परशुरामाचं मंदिर. उत्सव झालेला होता. इथे खूप लोक जमा झाली होती. आम्ही इथे बसलेलो होतो. इथे जेवण करायला बसलेलो होतो. ह्या सगळ्या आठवणी आम्ही घेऊन सोबत गेलेलो होतो. आणि आता नेक्स्ट इयरला आम्ही परत आलो, पण आम्ही यावेळेस उत्सवाला नाही, आम्ही दर्शनाला आलेलो आहोत. तर आता दर्शन घेतलं आणि उत्सवाच्या सगळे क्लिप्स मी तुमच्याशी याच व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर तुम्ही ते लास्ट इयरचा उत्सव बघा आणि हे परशुराम मंदिर किती छान आहे ते बघा. हे आपलं कोकणचं मंदिर आहे.
इतका काकुळतीला येतो ना, तेव्हा त्याला असे वाटते की देव मला कधी भेटेल. आणि मग तो इतक्या आर्त स्वरात देवाला साथ घालतो आणि म्हणतो की या देहरूपी तिजोरीमध्ये मी भक्तीचा ठेवा ठेवलेला आहे आणि देवा आता तरी तू दार उघडणार आहे. आम्ही जातो आमच्या गावा या नमस्कार मंडळी, आज आपण भार्गवराम जन्मोत्सव 2025 हा आपण अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत आणि त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आपण गेले 4 दिवस करतोय आणि साजरी पण करतोय. त्यामध्ये एक कार्यक्रम जो विविध गुणदर्शन कार्यक्रम जो आज आपण घेणार आहोत. तर आपण या सर्व प्राचीन मंदिराची जपणूक करूया आणि सर्व देवांचे सण वार किंवा उत्सव जे आहेत ते आपण धूमधडाक्यात साजरे करण्याचे प्रयत्न करूया. मला लहानपणीच्या भार्गवरामाचा उत्सव आठवतोय.
हे बघा आता इनी कापा फणस आणलेला आहे. आपण कापा फणस बघू कसा असतो. आईने गिळून ठेवायला आहे की. हो वाव. काय आहे ते? कप्पा फणस कप्पा फणस. हा, थंड थंड. तिला फ्रीज मध्ये ठेवायचं तो हळद हा, थंड एकदम. आता कधी पुण्यात या ना इथे काढतो. गोड आहे का? आई येते आता इथून आम्ही परशुराम मंदिरचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी क्लिप्स शेअर करील परशुराम चा लास्ट इयरचे जे उत्सव झाला होता त्याची, तर तुम्ही बघितली असेल किती छान उत्सव झाला. तर आता आम्ही इथे आलेलो आहो मंदिरामध्ये. हे सेकंड मंदिर आहे, हे आहे देवीचं मंदिर. तर आता इथे दर्शन घेऊ आम्ही. तर तुम्ही बघा किती छान मंदिर आहे. सगळे काम आता आम्ही इथे गेलेलो होतो मंदिरामध्ये. मंदिर झालेलं होतं बंद आणि आम्ही म्हणजे मी चुकून ना तिथे माझी बॅग विसरून आली आणि सहस्रांशूला मी पाठवलं की बघ बेटा आहे का म्हणून माझी बॅग. तर बघ सहस्रांशू कसा मस्त पैकी माझी बॅग घेऊन येतोय धावत धावत. आणि तिथे एक काका पण आले, त्यांनी सांगितलं की नंतर काय झालं. थँक्यू. किती धावपळली. अच्छा, बरं झालं आलं. थँक्यू. त्याने पण बघितलं म्हणून मला विचारायला आले. काय बोल. चला. लोक किती छान आहेत. मी माझी बॅग विसरली तरी पण त्या काकांनी व्यवस्थित त्याला गाठ मारून वगैरे व्यवस्थित ठेवली होती. आणि माझा सहस्रांश मस्त तिथे जाऊन बॅग घेऊन आलेला होता आणि काका सांगत होते की मी व्यवस्थित ठेवली होती बा म्हणून बॅग. आणि विचारत होतो की कोणाची आहे. पण आता तुम्ही आले आणि मग मला समजलं की अच्छा तुमचीच आहे म्हणून. तर असं छान आहे कोकणचे लोक. तर कोकण मध्ये नक्की या, विजिट करा. खरंच कोकण आणि कोकणची लोक गोड आहेत, खरंच गोड आहेत. हापूस आंबा असं सहस्रांशूनी न्यू रॅप काढलं हो ना सहस्रांश. बोलून दाखव सगळ्यांना. सहस्रांशू रॅप खूप छान करतो हो ना सहस्रांश. हे रतांबे आहे का? हे बघा कोकमीचं पण असंच असतं. ते लागले आहेत ना तिथे. कोकमच आहेत वाटते. कोकंबीच हा हे बघा. हो कोकंबीच आहे. हे बघा या झाडाला लागलेले. घेऊन ठेवायचं. तुम्ही बोलून बघा काय म्हणतात कसं. हो आई आहेच. हे ताई काय असते हे? हे बघा वारूळ सापाचं. नाही अगं नाही त्यात काही नाहीये. मुंग्या असतात मुंग्या. आता कोण नसतं का त्यात, ते मुंग्या असतात. ते मुंग्यांचं भवन आहे ते. खरं ना? हो तसंच ते. बघितलं की मी सापाला किती घाबरली. म्हणजे ऍक्च्युली ते सापाचं घर आहे असं ताईंनी सांगितल्याबरोबर मी खूप घाबरली. कारण की मला खूप फोबी आहे सापांचा वगैरे. मी नाव पण नाही घेऊ शकत आणि बघू पण नाही शकत. असं म्हणजे माझं नेचर आहे सापांबद्दल. सो आता आम्ही इथे जे बघायला आलेलो आहोत ते आहे ताईंचं फार्म. तर आम्ही ताईंचं फार्म बघत आहे की कसं आहे काय आहे आणि आम्ही एन्जॉय करत आहे त्यांच्या फार्ममध्ये. तर ऊन पण भरपूर होती आणि इतकं ना खरं सांगते इतकं थकून गेलो होतो आम्ही फिरून फिरून. इतक्या फार्ममध्ये कसं कोणी फिरू शकते. आणि मला वाटतं की कोकणच्या लोकांना डाएटची काहीच गरज नाही आहे. फार्ममध्ये फिरा आणि वेट लॉस करा. तर असं ते मला कोकणचं वाटलं. कारण की खूप उन्हात सुद्धा तिथे ना खूप लोक कामं करत होती. आणि आपण साधं फिरायला जातो म्हटलं तरी पण आपल्याला असं वाटतं की किती गरम आहे. आणि यावर्षी खरंच कोकणमध्ये भरपूर गरम होतं म्हणजे खरं सांगते. तर हे बघा सहस्रांशू त्यांच्या घरी चाललेला खेळायला. तरी ते आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आता घरी निघणार आहे. आणि ह्या काकांनी आम्हाला पूर्ण फार्म फिरवलं, त्यामुळे काकांना पण आम्ही खूप थँक्स म्हटलं. छान होतं ताईंचं फार्म.